नमस्कार. एखादं पुस्तक आपण वाचतो आणि त्यावर काहीतरी भरभरून बोलावंसं वाटतं. माझ्या वाचण्यात असंच एक पुस्तक आलं, गिरीशजी प्रभुणे जसे कळले तसे. माझे मित्र आहेत रवींद्र गोळे, सिद्धहस्त लेखक आहेत. त्यामुळे त्यांनी गिरीशजींचं जे शब्दचित्र रेखाटलं आहे ते तितकंच नितांत सुंदर आहे. म्हणजे केवळ सांगण्यासाठी म्हणून नाही, पण असं पुस्तक वाचायला मिळणं हाही एक चांगला योग असतो. गिरीशजी प्रभुणे एक व्यक्तिमत्व म्हणून मला माहिती आहे, पण ह्या पुस्तकामध्ये गिरीशजींच्या व्यक्तिमत्व विकास शैलीपेक्षाही त्यांची कार्यशैली अधिक अधोरेखित करण्यात आली आहे. म्हणजे गिरीशजी हे संघ विचारधारेचे, स्वतः रवींद्रजी पण संघाच्या विचाराने प्रेरित झालेले. एका अर्थाने दोघंही डॉक्टर हेडगेवार कुलोत्पन्न. त्यामुळे त्यांची आचारशैली, विचारशैली, कार्यशैली जवळजवळ एकच. पण असं असतानाही आपल्याबरोबर काम करणारा किंवा आपल्यापेक्षा एक पाऊल पुढे असणारा एखादा स्वयंसेवक, एखादा कार्यकर्ता कशा पद्धतीने विचार करतो, कशा पद्धतीने काम करतो, आपल्या कार्यप्रेरणेतनं इतरांना कसं प्रेरित करतो, याचं अतिशय सुंदर वर्णन या पुस्तकात वाचायला मिळतं. खरं तर हे पुस्तक हातात घेतल्यानंतर असं वाटलं की कदाचित हे व्यक्तिपूजक किंवा व्यक्तीच्या उणेपणाचा आलेख असू शकतो. पण सुदैवाने ह्या दोन्हींच्या मधला मार्ग म्हणजे हे पुस्तक आहे. याच्यामध्ये अनावश्यक व्यक्तिपूजा पण नाही किंवा कोणा व्यक्तीच्या उणेपणाबद्दलही काहीही लिहिलेलं नाही. त्यामुळे हे पुस्तक वाचायला नुसती मजा येत नाही, तर आपणही काय केलं पाहिजे याचा एक अस्पष्ट विचार मनामध्ये तरंगून जातो. गिरीशजींनी आपलं आयुष्य भटक्या विमुक्तांसाठी समर्पित केलं. हे भटके विमुक्त म्हणजे ज्या काळामध्ये ब्रिटिशांनी ही जमात म्हणजे चोर आहे, दरोडेखोर आहे असा एक अलिखित शिक्का मारला आणि गेली 70 वर्ष आपणही त्यांच्याकडे त्याच दृष्टिकोनातून पाहतो. अशा एका भटक्या असणाऱ्या, समाजातून उपेक्षित राहिलेल्या आणि विकासाची कुठलीही योजना, विकासाची कुठलीही गंगा त्यांच्यापर्यंत न पोचलेली अशी जी जमात आहे, अशी जी जात आहे, असा जो धर्म आहे, अशा ज्या व्यक्ती आहेत, अशांबरोबर गिरीशजींनी आपलं आयुष्य व्यतीत केलं. त्यांनी त्यांचा अभ्यास केला. हा अभ्यास केवळ पुस्तकी नव्हता, तर त्यांच्याबरोबर ते राहिले, त्यांच्याबरोबर प्रवास केला, त्यांच्या पालामध्ये राहिले, त्यांचं जेवण जेवले, त्यांच्याशी गप्पा मारल्या, त्यांचे जे काही विचार आहेत, त्यांच्या ज्या काही परंपरा आहेत, त्या सगळ्याचा अभ्यास केला, जवळून पाहिलं. आणि मग त्यांनी ठरवलं की या पद्धतीने आपण काम करूयात की ह्या समाजाला अन्य समाजाच्या विचारधारेमध्ये, मुख्य प्रवाहामध्ये आपण आणायचं. आणि मग त्यांचा संघर्ष सुरू झाला. हा संघर्ष केवळ गाव पातळीवर राहिला नाही, तर त्यांनी तो संघर्ष थेट दिल्लीपर्यंत नेला आणि एका अर्थाने या समाजाला चांगल्या पद्धतीची वागणूक मिळावी, एक योग्य स्थान मिळावं म्हणून त्यांनी आपलं जीवन व्यतीत केलं. हा सगळा संघर्ष, हे त्यांचं काम ह्या पुस्तकामध्ये लिहिण्याचा प्रयत्न अतिशय यशस्वी पद्धतीने रवीजींनी केला आहे. आणि म्हणून मला हे पुस्तक असं वाटतं की इतरांनी पण वाचावं. कारण गिरीशजी तेवढ्यापुरतं थांबले नाहीत. यमगरवाडीसारखा एक प्रकल्प तुळजापुरामध्ये उभा केला आणि ह्या प्रकल्पामध्ये केवळ त्यांच्याच विचारधारेशी संबंधित नाही, तर ह्या विचाराला विरोध करणारे, या विचारापासून दूर राहणारे, हा विचार काहीतरी वेगळा आहे असं म्हणून त्यांच्यापर्यंत न पोचणारे अशा असंख्य लोकांना त्या यमगरवाडी प्रकल्पामध्ये त्यांनी आणलं. ज्याच्यामध्ये गोविंदभाई श्रॉफांसारखं एक क्रांतिकारी व्यक्तित्व आहे, नरेंद्र दाभोळकरांसारखं व्यक्तित्व आहे, ज्यांनी हा प्रकल्प पाहिला आणि गिरीशजींच्या पाठीवर थाप ठोकली आणि म्हणाले की आम्ही केवळ विचार करू शकलो, तुम्ही हे प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरवून दाखवलं. गिरीशजी तिथंच थांबले नाहीत, तर ह्या प्रकल्पाला जोडून असणारी माणसं उभी केली आणि त्यातून त्याचा विस्तार घडवून आणला. आपण जिथे राहतो त्या चिंचवड गावामध्ये चापेकरांचा मोठा वाडा होता आणि त्या वाड्याला एका अर्थाने गेल्या काही वर्षामध्ये उकिरड्याचं स्वरूप आलं होतं.
अर्थातच गिरीजींच्या संवेदनशील मनाला ते मानवलं नाही आणि म्हणून त्यांनी त्याचा विकास, त्याचं संवर्धन करायचं ठरवलं. सुरुवातीला विरोध झाला नेहमीप्रमाणे, पण समाजामध्ये या विचाराला त्यांनी मुरवलं, लोकांना पटवून दिलं आणि बघता बघता आज चाफेकरवाडा हा त्याच एका उत्तुंग शैलीमध्ये पुन्हा एकदा उभा राहिला, ज्याच्यातून क्रांतिकारकांचे विचार अधिक प्रेरणेने, अधिक तेजाने लोकांपर्यंत पोहोचतील. आणि म्हणून गिरीजींचं हे जे व्यक्तित्व आहे, हे पुस्तकात बांधण्याचा त्यांनी जो प्रयत्न केला आहे तो वाखाणण्यासारखा आहे. गिरीजी अनेक सन्मानांचे मानकरी आहेत. म्हणजे त्यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार पण मिळाला. पण हे सगळे पुरस्कार आणि त्यांना मिळालेले जे सन्मान आहेत, त्याचा सुखावह ओझं जे आहे ते बाजूला ठेवलं आहे आणि गिरीजी आजही सामान्य कार्यकर्त्यांमध्ये सामान्यांसारखे राहतात, वाहतात, बोलतात. आणि हे त्यांचं जे आगळेवेगळं वैशिष्ट्य आहे ते ह्या पुस्तकातून आपल्याला अधिक ठळकपणे पाहायला मिळतं. त्यामुळे माझी वाचकांना विनंती आहे, विशेषतः विवेकसारख्या प्रकाशन संस्थेने ज्या पद्धतीने हे पुस्तक समोर आणलं आहे ते सर्वांनी वाचावं. गिरीजींचा जो काही व्यक्तित्वाचा अभ्यास आहे तो यातून आपल्याला पाहायला मिळेल, अनुभवायला मिळेल.